जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, सेंट्रल गव्हर्नमेंट थ्रू आरोग्य विभागामध्ये एक पदभरतीची जाहिरात आलेली आहे। अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थान जे आहे म्हणजेच एम्स ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स यांच्यातर्फे पदभरती करून घेतली जात आहे। आणि यामध्ये कोणते कोणते पदं असणार आहेत आणि क्वालिफिकेशन काय लागणार आहे हे आपण आज पाहणार आहोत। आपण शेवटच्या व्हिडिओमध्ये जनरल इंस्ट्रक्शन्स असतील, वयोमर्यादा किती असणार आहे, फीस कशी आहे, फॉर्म कशा पद्धतीने तुम्हाला फिल करायचा आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, अशा विविध गोष्टींवरती एक व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे। जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो। तिथं जाऊन तुम्ही आधी नीट समजून घ्या आणि त्यानंतर फॉर्म भरा। या PDF जे काही पदभरती निघालेली आहे त्यांना अर्जाला सुरुवात झालेली आहे। तुम्ही जर इलिजिबल असाल तर नक्की फॉर्म भरा। यामध्ये जर तुम्ही ओपनमधून असाल तर 3000 रुपये आणि OBC EWS वगैरे मधून जर बिलॉंग करत असाल तर तुम्हाला 2400 रुपये फीस असणार आहे। ही PDF खूप मोठी आहे, त्यामुळे आपण यामध्ये एज रिलॅक्सेशन वगैरे असे जे पॉईंट आहेत हे कव्हर केलेले होते। आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये कोणते कोणते पदं असणार आहेत, काय क्वालिफिकेशन असणार आहे, कुठं पोस्टिंग आहे ऑल इंडियामध्ये आणि तुम्हाला कशा पद्धतीनं त्याला अप्लाय करता येणार आहे क्वालिफिकेशनच्या बेसवर ते आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये बघा पहिलं पद असणार आहे असिस्टंट डेंटिशियन, डेमॉन्स्ट्रेटर वगैरे। त्यांच्यासाठी जर ते फॉर्म भरून इच्छित आहात असिस्टंट डेंटिशियन म्हणून, तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या एम्समध्ये जेवढे काही भारतामध्ये एम्स आहेत त्या एम्समध्ये क्वालिफिकेशननुसार किंवा तुमच्या पेपरनुसार तुम्हाला तिथं फॉर्म भरायचा आहे। त्याच्यामध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया 35 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात। पे स्केल तुम्हाला S6 असणार आहे आणि तुमचं क्वालिफिकेशन असणार आहे MSc फूड अँड न्यूट्रिशनमधून आणि त्याबरोबर तुमचा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला असणं गरजेचं आहे। दुसरं पद आहे डेंटिशियन, ते फक्त भोपाळ आणि जम्मू इथल्याच जे एम्स आहे तिथं भरून घेतलं जाणार आहे। 21 ते 35 वयाची वयोमर्यादा, पे स्केल 7, तर MSc पाहिजे होम सायन्स आणि फूड न्यूट्रिशनमधून। त्याचबरोबर तुम्हाला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे कमीत कमी 200 बेडमधल्या हॉस्पिटलमधून, तर तुम्ही त्यासाठी इथं अप्लाय करू शकणार आहात। त्यानंतरचा दुसरा क्रायटेरिया आहे बघा असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर वगैरे त्यांच्यासाठी पद आहेत। असिस्टंटचे पद आहेत त्यासाठी इंडियन मेडिकल काउन्सिलिंगचे जे आहे त्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला पोस्टिंग दिली जाणार आहे। 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता। पे स्केल 6 असणार आहे। मिनिमम 3 इयर बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन फॉर रिकॉग्नायझर, तुमचं 3 वर्षाचं डिग्री असायला पाहिजे कोणत्याही फॅकल्टीतून आणि तुम्हाला कॅम्प्युटर नॉलेज असणं गरजेचं आहे, तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकणार आहात। त्यानंतर बघा असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्हचं पद आहे, त्यासाठी सुद्धा क्वालिफिकेशन वगैरे जे आहे ते तुम्ही पाहून घेऊ शकता। डाटा एंट्री ऑपरेटरचं ज्युनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्हचे सुद्धा पदं आहेत। वेगवेगळ्या एम्सचे नावं दिलेले आहेत। एज लिमिटसुद्धा दिलेली आहे 18 ते 27 वर्षापर्यंत। पे स्केल 4 असणार आहे। क्वालिफिकेशन लागणार आहे तुमचं 12वी प्लस कमीत कमी 8000 की डिसिप्लिन पर हवर, तुमचं टायपिंग स्पीड असायला पाहिजे 8000 वर्ड इन 1 हवर्स। त्यानंतर पुढील पदांचा क्रायटेरिया कोणता आहे त्याविषयी आपण माहिती पाहू। हे ज्युनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह किंवा डिव्हिजन क्लार्क वगैरे जे आहेत त्यांचं क्वालिफिकेशन ॲप्रॉक्सिमेटली सेमच आहे, त्यामुळे तुम्ही ते पाहून घेऊ शकता। त्यानंतर वेगवेगळे एम्समध्ये पदं आहेत, हे त्यांनी पूर्ण डिटेल्समध्ये दिलेली आहे। तुम्ही कोणत्याही एम्ससाठी फॉर्म भरू शकणार आहात। असिस्टंट इंजिनियरचे सुद्धा पदं असणार आहेत। ज्युनियर इंजिनियर असतील, सिव्हिल इंजिनियर असतील, वेगवेगळ्या GMCमध्ये हे पदंसुद्धा भरले जाणार आहेत। S6 पे स्केल असणार आहे आणि तुम्हाला ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमधून, तर तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात। असिस्टंट इंजिनिअरिंगसाठी इलेक्ट्रिशियन सेम क्वालिफिकेशन असणार आहे, पॅरलल असणार आहे थोडंफार, आणि थोडेसे जे चेंजेस आहेत ते चेंजेस तुम्ही पाहून घ्यायचे आहेत। विद्यार्थी मित्रांनो, खूप सारे पदं आहेत, त्यामुळे आपण सगळी माहिती जी आहे ते शॉर्ट्समध्ये पाहणार आहोत। हे इंजिनियरचे सगळे पदं आहेत। आरोग्य विभागाद्वारे जे काही पदं भरलून जातील त्यांना आता आपण सुरुवात करणार आहोत।
ऑडोमेट्री टेक्निकल असेल किंवा स्पीच थेरपिस्ट असेल आणि ज्युनियर ऑडिओलॉजिस्ट असेल, अशा पद्धतीचे जे पदं आहेत ते भरून घेतले जाणार आहेत. पद असणार आहे ऑडिओमोटर टेक्निकलचं, त्यामध्ये 18 ते 25 वर्षापर्यंत तुम्हाला वयोमर्यादा पे स्केल असणार आहे 5. 29,200 पासून 92,300 रुपये एवढा बेसिक पेमेंट असणार आहे. तुमचा 4 इयर डिग्री ऑडिओलॉजीमधून झाला असेल आणि 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही हे जे पद आहे या पदासाठी अप्लाय करू शकणार आहात. वेगवेगळे जे एम्स आहेत त्या एम्समध्ये इथं भरती होणार आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये नागपूरला जे एम्स आहे त्या नागपूरच्या एम्समध्ये सुद्धा यासाठी जागा भरून घेतल्या जाणार आहेत. त्याच्यानंतर बघा, जे गॅस स्टॅडवॉर्ड आहेत किंवा मॅनिफ्लोर रूम अटेंडंट आहेत त्यांच्यासाठी सुद्धा पदं आहेत. ड्राफ्टमॅन गार्डचे सुद्धा पद आहेत. असिस्टंट लॉन्ड्रीचे सुद्धा पद आहे. स्टॉक कीपर असेल, स्टॉक कीपर जनरल असेल. आता सगळ्यात महत्त्वाचं फार्मासिस्ट, औषध निर्मात्यांचं जे पद आहे होमिओपॅथीसाठी भरून घेतलं जाणार आहे. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये जे आहे एम्समध्ये ते जॉईनिंग मिळणार आहे. 1825 पर्यंत तुम्हाला वयोमर्यादा ठेवली आहे आणि पे स्केल आहे 5. त्यामध्ये 12वी प्लस तुमचं डिप्लोमा झालेला असेल किंवा तुमचं तुमचं बी फार्मसी किंवा डी फार्मसी झालं असेल तरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकणार आहात. यामध्ये वेगवेगळे जे एम्स आहेत त्यामध्ये यांचे जे आहे ते पोस्टिंग ठेवण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर ज्युनियर मेडिकल रेकॉर्ड ऑफिसरचं सुद्धा पद आहे. रेसिपिनिस्टमध्ये लेवल 5चं पे स्केल आहे. त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे जे क्वालिफिकेशन आहेत देण्यात आलेले आहेत. त्यानंतर ज्युनियर मेडिकल रेकॉर्ड ऑफिसरचं सुद्धा आहे. CSSC असिस्टंटचं सुद्धा पद यामध्ये भरून घेतलं जात आहे. त्यानंतर बघा, महत्त्वाचे जे पद आहेत ते लॅब अटेंडंट असतील, लॅब टेक्निशियन असतील, असिस्टंट असतील, लॅबोरेटरी असतील, ज्युनियर मेडिकल लॅबोरेटरी असतील, सिनियर असतील, लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट असतील, असे वेगवेगळे जे पदं आहेत ते भरून घेतले जात आहेत. ज्युनियर मेडिकल लॅबोरेटरीचं जे पद आहे त्याच्यासाठी 18 ते 27 वर्षाची वयोमर्यादा, पे स्केल 7. तुमचं 12वी प्लस डिप्लोमा झालेला असेल आणि त्याचमध्ये तुम्हाला BSc किंवा तुमचा डिप्लोमा झाला असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकणार आहात. त्यानंतर ज्युनियर मेडिकल लॅबोरेटरीसाठी क्वालिफिकेशन असणार आहे तुमचं 12th प्लस डिप्लोमा. DMLT वगैरे झाला असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकणार आहात. त्यानंतर पुढचं पद आहे याच्यामध्येच हे बघा, वेगवेगळ्या एम्समध्ये कर्नाटकामध्ये सुद्धा हे पद भरून घेतलं जात आहे. वेगवेगळ्या एम्स जे आहेत त्या एम्समध्ये ह्या पदांच्या पदभरती निघत आहेत. ज्युनियर मेडिकल लॅबोरेटरीजच्या नंतर बघा वेगवेगळे पदं जे आहेत ते यामध्ये आहेत. ECG टेक्निशियनचं सुद्धा पद आहे. हे जे काही पदं मी काय करतो, ही PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला देतो. तिथं जाऊन तुम्ही कोणत्या क्वालिफिकेशन आहे तुमचं आणि कोणत्या पदासाठी इलिजिबल आहात ते पूर्ण सविस्तररित्या पाहून घ्या. आणि त्याच्यानंतर तुम्ही जसं काही तुम्हाला जर पाहायचं असेल तर पेज नंबर 81 पासून जवळपास हे पदं कोणते आहेत याला सुरुवात झालेली आहे. तर शेवट बघा, शेवटपर्यंत खूप जास्त पेज आहेत, खूप मोठी PDF आहे. त्यामुळे आपल्याला पूर्ण PDF एक्सप्लेन करणं शक्य नाही. जवळपास 166 पेज नंबरपर्यंत हे जे पदं आहेत, कोणते पद आहेत हे दिलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला जायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्टली खाली जायचं आहे जवळपास 187 पेज नंबरवरच्या जवळपास, आणि तिथं तुम्हाला कोणत्या कॅटेगरीला किती पदं आहेत हे सुद्धा त्यांनी डिटेल्समध्ये दिलेलं आहे आणि कोणत्या एम्ससाठी आहेत ते सुद्धा त्यांनी इथं दिलेलं आहे. कसं बघायचे आहे, PDF कशी चेक करायची आहे बघा. इलेक्ट्रिशियनचं पद आहे. इलेक्ट्रिशियनमध्ये कोणती ही कॅटेगरी आहे, या कॅटेगरीमध्ये किती पदं आहेत, कोणत्या एम्समध्ये आहेत आणि हे अनरिझर्वसाठी, EWसाठी आणि टोटल किती जागा आहेत हे यांनी या पेजमध्ये इथं दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ऑलरेडी अर्जाला सुरुवात झालेली आहे. हे त्यांनी एक्झामचे जे काही खाली दिलेले सर्टिफिकेटचे जे काही हे टाईप आहेत किंवा फॉर्मॅट आहेत हे दिलेलं आहे. तुम्ही एकदा बघून घ्या, डाउनलोड करून घ्या आणि यांच्या फॉर्म डाउनलोड करून फॉर्म भरा आणि ऑनलाईन पद्धतीनं सबमिट करा. ऑनलाईन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, फॉर्म चुकवायचा नाही. केअरफुली आधी वाचा आणि त्यानंतरच फॉर्म भरा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काही डाऊट्स असतील तर नक्की विचारा आणि तुम्ही इलिजिबल असाल तर नक्की फॉर्म भरा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. धन्यवाद.